रामकृष्ण हरी. नमस्कार. आमचे प्रश्न तुमचे उत्तर ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज भारतभर जी कंपनी बेरोजगारांना रोजगार देऊन आणि या लॉकडाऊन काळामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उभं करण्याचं काम ज्या कंपनीच्या माध्यमातून घडतं आहे ती ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि हे कंपनीचं काम करत असताना खालच्या स्तरावर काम करत असताना ज्या काही आपल्या समस्या उद्भवतात, जे काही लोकांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लोकांना भेटावीत आणि काम करण्यासाठी ऊर्जा भेटावी, ताकद भेटावी, यासाठी आम्ही हा आमचे प्रश्न तुमचे उत्तर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आपल्या सर्वांचे प्रश्नांची उत्तर देण्याकरता कंपनीचे ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वा म्हणून जे विशेषत्वाने काम पाहतात असे आमचे परमादरणीय माननीय अविनाशजी आजवे सर आज आपल्या या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नमस्कार. सरांचे या ठिकाणी मी आभार मानतो, सरांना धन्यवाद देतो. आणि आज जे काही आम्ही आपल्याला समोर विषय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तो पहिला प्राथमिक स्थितीमध्ये सरांना माझी विनंती आहे, आपल्या ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जो कस्टमर जॉईन होणार आहे तर ते जॉईन होत असताना त्याला कंपनी काय फायदा करून देणार आहे आणि जॉईन होत असताना त्याचं सिस्टम कसं आहे, आपल्या कंपनीचे त्याला जे काही नियम आहे ते नियम काय काय आहेत त्या संबंधाने या ठिकाणी सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. थँक्यू मित्रांनो. ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही आपल्या लोकांसाठी एक रोजगाराची संधी उपलब्ध करून घेतलेली आहे. ह्या रोजगार उपलब्धी म्हणजे काय, तर घरात बसून आपण वर्क फ्रॉम होम अशी एक संकल्पना आज मार्केटमध्ये आपण आणतो आहोत की आज बाहेर न जाता सुद्धा आपण घरात बसून पैसे कमवू शकतो. ही कन्सेप्ट काय आहे तर ही ऑनलाईन सिस्टीममधली आहे की आपण ई कॉमर्स म्हणजे आपण जो काय ऑनलाईन बिझनेस बघतो ह्या संदर्भातली ही कन्सेप्ट आहे की आतापर्यंत आपण घरात बसून आपण एकमेकांना फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टिकटॉक हे प्रमोशन केले की नाही त्या लोकांचं, आज त्यांना आपण युजर बेस आपण वाढवून दिलेला आहे. मग ह्या युजर बेसच्या जीवावरती आज जर आपण फेसबुक बघितलं, व्हॉट्सअप बघितलं, इंस्टाग्राम बघितलं तर हे लोक खूप मोठ्या प्रमाणावरती आज पैसे कमवत आहेत. मग हे कुठल्या बेसवरती कमवत आहेत तर ह्या युजर बेसच्या ह्याच्यावरती कमवत आहेत. मग आज ही कंपनी सुद्धा म्हणते की आज महाराष्ट्रीयन कंपनी, इंडियन कंपनी जर का आपण त्याचं ॲप्लिकेशन तयार केलं आणि ह्या ॲप्लिकेशनला जर का आपण आता बाहेरच्या ॲप्लिकेशनला जसं आपण युजर बेस वाढवला आहे तसं जर का आपण आपल्या ॲप्लिकेशनला युजर बेस जर का वाढवला तर ऑटोमॅटिक जो बाहेर पैसा चाललेला आहे, जो ॲप्लिकेशनला पैसा आता जनरेट होत आहे, हाच पैसा आपल्या ॲप्लिकेशनला जर का जनरेट झाला तर ही कंपनी आपल्या लोकांमध्ये आता वाटून देते आहे. म्हणजे आपण ह्या कंपनीचे युजर न होता आपण या कंपनीचे बिझनेस प्रॉफिट शेअरिंग पार्टनर होणार आहोत की ह्याच्यामधून आपल्यामुळे जो काय कंपनीला पैसा मिळणार आहे की तो कंपनी आपल्याशी शेअरिंग करणार आहे. मग हा कशा पद्धतीने बघा, जसं आपण फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला किंवा आपण आता टिकटॉक ॲप्लिकेशन चॅनलचं बंद केलं होतं त्याच्यावरती आपण जवळजवळ अर्धा पाऊण तास, 1 तास, 2 तास, 3 तास आपण त्यावरती शेअरिंग करत होतो, सर्फिंग करत होतो. पण त्या माध्यमातून त्या ॲप्लिकेशनवाल्याला पैसे मिळत होते. पण ते कसे तर ज्यावेळेला आपण एखादं ॲप्लिकेशन वापरतो त्यावेळेला तिथं लगेच जाहिरातीच्या यायला सुरुवात होती आणि हे जाहिरातीचे पैसे हे ॲप्लिकेशनला मिळत असतात. आज इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत की जसं आता जिओ कार्ड आहे, आपल्याकडं एअरटेल आहे किंवा वोडाफोन आहे, हे आपल्याला 2 GB डाटा देतात की रोज. मग हा 2 GB डाटा कुठं खर्च केला जातो तर हा ॲप्लिकेशनवरती केला जातो. म्हणून ह्या कंपन्यासुद्धा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या सुद्धा कंपन्या ह्या ॲप्लिकेशनला पैसे देत असतात. प्लस ह्या ॲप्लिकेशनवरती समजा कोणाचं एखादं प्रोडक्ट आपण विकलं गेलं तर त्यातला प्रॉफिट मार्जिन हा ॲप्लिकेशनला त्यातला मिळत असतो. म्हणजे आपण हे डिस्काउंटची संकल्पना आली ही अशी झाली की ऑनलाईनमधून आपण जे काही वस्तू विकत घेतो त्याच्या माध्यमातून ह्या ॲप्लिकेशनला आज पैसे मिळतात. आणि हेच कंपनीने विचार केला की आज जर का आपण इंडियन ॲप्लिकेशन तयार केलं आणि इंडियन ॲप्लिकेशनला जर का ह्या लोकांनी आपला सपोर्ट केला तर ऑटोमॅटिक ती गर्दी होणार आहे आणि ही गर्दीमुळे आज आपल्याकडे जाहिरात देणारा येणार आहे, इन्व्हेस्टर येणार आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा जाहिराती चालतील आणि ह्या जाहिरातीचा पैसा आपल्या लोकांमध्ये आपण वाटू शकतो. मी या कंपनी एक विजन केलेलं आहे की तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनला व्हिजिट करावी. तुम्ही जेवढी लोक व्हिजिट कराल, जेवढं तुम्ही ट्रॅफिक जाम कराल तेवढा आपल्या कंपनीचा प्रॉफिट जास्त होणार आहे आणि तो तुमच्यामध्ये वाटून देणार आहे. म्हणून ही कंपनी म्हणते की हे जे काही काम आहे हे काय ओझ्याचं काम नाही, कुठं जायचं काम नाही आहे, हे आपण घरात बसल्या करू शकतो. मग आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या मोबाईलवरती बाकीच्या ॲप्लिकेशनला व्हिजिट करत असतो तसंच आमचं एक पिकफ्लिक नावाचं एक ॲप्लिकेशन आहे की हे सोशल मीडियाचं ॲप्लिकेशन आहे की यात तुम्ही फेसबुकसारखं, व्हॉट्सअपसारखं, इंस्टाग्रामसारखं किंवा टिकटॉकसारखं व्हिडिओ क्रिएट करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. सेम हेच ॲप्लिकेशन आहे, फक्त आपण 4 in 1 ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे की या माध्यमातून
आपण सर्व समाजातले जेवढे काही वर्ग आहे, क्लास आहे की वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला तो बघतो, तो आपण आपल्या एका ॲप्लिकेशनला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यातून आज 70 कोटी लोक जर का एकत्र जॉईन झाली तर ऑटोमॅटिक आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट होईल. आणि हा जो पैसा आज बाहेरच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून भारताच्या बाहेर चाललेला आहे, हा आपण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अडवू शकतो. आणि हा पैसा आपल्या लोकांमध्ये कंपनी आता वाटून द्यायचा, असा एक मोठा पराक्रम आपण इथं केलेला आहे. आता आपण काय करायचं नक्की, तर आपण हे ॲप्लिकेशन जॉईन झाल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे की आज 1200 रुपयाची आपली छोटीशी अमाऊंट आहे की ह्याच्यामध्ये कंपनी काय करते, तुम्हाला एक प्रोडक्ट जे तुमच्या पसंतीचं आहे, तसं आपली एक कंपनीची वेबसाईट आहे. जसं आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून खरेदी करतो, तसं आमच्या कंपनीची एक वेबसाईट आहे, ऑस्मोटेक नावाची आपली वेबसाईट आहे. त्याच्यावरती आपण काय केलं आहे, एक शॉपिंग पोर्टल डिझाईन केलेलं आहे. त्या माणसाने कमीत कमी इथं येऊन 1200 रुपयाचं काहीतरी प्रोडक्ट घेऊन जावं, त्याला कंपनीतर्फे हा एक ID क्रिएट होतो. आणि तो IDच्या मार्फत तो जर का आपल्या कंपनीशी जॉईन झाला आणि तो रोज जर का अर्धा तास व्हिजिट केलं, तर त्याला कंपनी त्याच्या अगेन्स्ट जो होणारा कंपनीला प्रॉफिट आहे, हा कंपनी तुम्हाला शेअर करते. तो साधारण 20 रुपयाचा पर डेचा आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही फक्त घरात बसून ह्या ॲप्लिकेशनला रोज जर का सर्फिंग जर केलं अर्धा पाऊण तास, तर ऑटोमॅटिक रोजचं तुमचं इन्कम घर बसल्या 20 रुपये चालू होऊ शकतं मित्रांनो. आज 20 रुपये ही म्हणजे खूप मोठी पण गोष्ट नाही आहे की छोटी पण नाही आहे. कारण आज 20 रुपये रोजचे म्हणजे महिन्याचे झाले 600 रुपये. एखाद्या सर्वसामान्य घरातल्याचं गॅसचं बिल आयुष्यभरासाठी फ्री होऊ शकतं. एखाद्या सर्वसामान्य घरातल्याचं लाईटचं बिल फ्री होऊ शकतं. आज दुधाचा खर्च जाईल. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आपला मोबाईल, की जो आपल्यापर्यंत आता कधीही पैसे कमवून त्यांनी दिले नाहीत. की दर महिन्याला आपल्याला 200 रुपयाचा रिचार्ज करावा लागतो. टीव्हीचा रिचार्ज 400 रुपयाचा असतो. म्हणजे आपण हे मनोरंजन विकत घेतो मित्रांनो. मग एक छोटंसं ॲप्लिकेशन, आज इंडियन ॲप्लिकेशन जर का आपण मोबाईलमध्ये घेतलेलं आहे आणि हे जर का रोज बघायला सुरुवात केली, तर आज 600 रुपयाचा खर्च तरी बाहेरच्या बाहेर जाईल. ही एवढीच संकल्पना आहे की कमीत कमी 600 रुपये तरी घरात लोकांच्या जावेत, म्हणून आपण हा एक प्रकल्प केलेला आहे की आज भारतातल्या 70 कोटी लोकांपैकी जवळजवळ आपण टार्गेट ठेवलं की 10% लोकांनी जर का आपल्याला प्रमोटर म्हणून जॉईन झालात, की आपण फक्त 10% लोकांनाच ह्याच्यामध्ये सामील करून घेतोय की या 7 कोटी लोकांनी 70 कोटी लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी फक्त 7 कोटी लोकांपुरतीच आहे की यांना आयुष्यभर हे 600 रुपये मिळू शकतात दरमहा. फक्त त्यांनी रोज आपल्या ॲप्लिकेशनला कंपल्सरी आपल्या ॲप्लिकेशनला व्हिजिट करणं आवश्यक आहे. ज्या दिवशी तो व्हिजिट करणार नाही त्या दिवशी त्याला पैसे मिळणार नाहीत. नियमावलीमध्ये की आज त्या माणसाने रोज आपल्या ॲप्लिकेशनला ॲक्टिव्ह राहावं, हीच आपली संकल्पना आहे की त्या माणसाने आपल्या ॲप्लिकेशनला येऊन ट्रॅफिक जाम करावं, त्याच्यामुळे आपल्याला येणारे पैसे आपण लोकांमध्ये वाटू शकतो. अच्छा, म्हणजे आपण ॲक्टिव्ह झाल्यानंतर जे काही आपल्याला अमाऊंट सरांनी सांगितलेली आहे आणि त्या अमाऊंट बरोबर त्यांचं जे काही नियमावली आहे की आपल्याला जे त्यांचं जे फिक नावाचं ॲप आहे, ते ॲप आपल्याला दिवसातून किमान 20-25 मिनिटं तरी वापरणं, अर्धा पाऊण तास वापरणं कंटिन्यू आहे, बंधनकारक आहे. जर कदाचित ते वापरलं नाही तर भविष्यात आपल्याला जे काही 20 रुपयाची जी काही मदत होते आहे ती कदाचित ती कमी होऊ शकते, असे कंपनीचा सिस्टम आहे. तर छान सर. आणि नेहमी आम्हाला काम करत असताना एक प्रश्न नेहमी आम्हाला लोक विचारत असतात की कंपनी एवढा लाखो रुपये लोकांचा फायदा करून देते आहे, तर नेमकी कंपनीला असं कोणतं उत्पन्न आहे, काय असतं? एखाद्या कंपनीचं भविष्य जे ठरतं ते कशावर ठरत असतं, अवलंबून असतं की तुम्हाला येण्याचा स्रोत जो आहे तो कोणत्या बाजूने आहे, तुम्हाला कोणत्या मार्गाने पैसे येतात त्याच्यावर आधारित ते कंपनीचं भविष्य ठरलेलं असतं. उदाहरणार्थ आपण एखाद्या घरी मुलगी जर द्यायची ठरली तर त्याच्याकडे 10 आणि 20 एकर जर जमीन असेल तरी सुद्धा लोक विचार करतात तो कमवता आहे का, त्याला येण्याचा स्रोत कोणता आहे, केवळ जमीनचाच आहे का अन्य आहे. म्हणजे हा जसा विचार आहे, मग त्याचं भविष्य जसं त्याच्यावर येण्याच्या स्रोतावर अवलंबून असतं ना, तसं आपल्या ह्या कंपनीचा नेमकी जो स्रोत आहे, येण्याचा इन्कम आहे की हाचा इन्कम कोणता आहे, कोणत्या पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळतो आणि त्यातून तुम्ही आम्हाला जे उरलेले पैसे आहे ते आमच्यापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता, याबद्दल थोडंसं आमच्या लोकांना मार्गदर्शन करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, जसं की आपण फेसबुक बघतो किंवा आपण यूट्यूब बघतो, तर हे यूट्यूब जर का आपण स्टार्ट केल्यानंतर त्यामध्ये कमीत कमी पहिल्यांदा अर्धा मिनिटाची आपल्याला व्हिडिओ बघावं लागते. ही व्हिडिओ कुठल्या तरी कंपनीची असते, कुठल्या तरी प्रोडक्शनची असते, कुठल्या तरी फोटोज आपल्या समोर येतात. म्हणजे काय, तर आज कुठलंही ॲप्लिकेशन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा तिथं जाहिराती येतात. ह्या ॲप्लिकेशनचा उत्पन्नाचा जो सोर्स आहे तो आहे सर्वात मोठा आहे जाहिरात. कारण का जिथं जास्त गर्दी होती तिथे ऑटोमॅटिक हा आपला जाहिरातीदारवाला येतो आणि त्याचा स्वतःचं प्रोडक्ट तिथे ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणून आपण काय करतो, आतापर्यंत का तुम्ही फेसबुक बघितलं तर आज फेसबुक आपण रोज वापरतो, पण फेसबुकला किती प्रॉफिट झाला हा माहिती आहे का आपल्याला? आज जर का फेसबुकला बघितलं तर 100 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत आणि ह्या युजर्सपैकी जवळजवळ 1.5 ते 2 कोटी लोक रोज बघत असतात, रोज सर्फिंग करत असतात. मग ते सर्फिंग करताना आपल्या काय जाहिराती जे येतात हे जे पैसे त्या ॲप्लिकेशनला मिळत असतात.
आज जर का तुम्ही बघितलं तर लास्ट इयरला फेसबुकचा प्रॉफिट होता जवळ 7 लाख कोटी रुपये. एवढा मोठा प्रॉफिट हे छोटंसं ऍप्लिकेशन की त्याचं कुठेही दुकान नाही, कुठेही प्रोडक्शन नाहीये, तरी फक्त आपण ते सर्व्हिस इंडस्ट्रीमधलं आहे, ते लोकांना फक्त समजून सांगतंय किंवा आपली जे काही गरज आहे किंवा आपलं जे काही सर्च करायचं असेल तर आपण त्यावरून सर्च करू शकतो. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण गुगल पे म्हणतो किंवा फोन पे म्हणतो. आज आपल्याला बँकेत जायची आवश्यकता आहे का? नाहीये. मग आज बँक काय करते आपल्याला की ह्या ऍप्लिकेशनच्या मार्फत आपण एकमेकांना पैसे ट्रान्सफर करतो. मग हे ट्रान्सफर केल्यानंतर ऍप्लिकेशनला फायदा कुठं होत असेल? कारण का मी 1000 रुपये गुरुजींना ट्रान्सफर केले तर त्यांच्या अकाउंटला 1000 जातात. पण आपली बँक आमच्या कस्टमरला तुम्ही चांगली सर्व्हिस दिली म्हणून गुगल पेला 2.25 म्हणजे 0.2% एवढा सर्व्हिस चार्ज पे करते. म्हणजे 1000ला किती? म्हणजे 1000ला 2.25 रुपये. 2.25 म्हणजे 1 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये हे फक्त पैसे गोळा करतायत. आणि हे ऍप्लिकेशन काय करते, आपण त्या ऍप्लिकेशनला मोठं केलेलं आहे. आज आपण लगेच विचारतो मित्राला, अरे गुगल पे आहे का तुझ्याकडे? त्याने मी ट्रान्सफर करतो. किंवा माझ्याकडे गुगल पे, माझा हा नंबर घे, मला ट्रान्सफर कर. म्हणजे आपल्या तोंडामध्ये तो शब्द बसलेला आहे. पण आज ते गुगल पे आपल्याला फक्त प्रमोट करण्यासाठी एकदाच 21 रुपये देतं. रेफर अँड अर्नचा त्याच्यामध्ये प्रोग्राम आहे की तुम्ही लोकांना सांगा आणि त्याच्यात त्या 21 रुपये एकदाच देतात आपल्याला. पण ते नंतर आपण जे रोज ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यावरती ते पैसे कमवत असतात. हिथे कंपनी थोडंसं उलटं केलेलं आहे. हिथे कंपनी म्हणते की तुम्ही आज जर का माझ्या ऍप्लिकेशनमध्ये आलात, रोज तुम्ही जर का रोज व्हिजिट करायला लागलात तर त्याच्यामुळे येणारा ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काही आहे तो माझ्या ऍप्लिकेशनला खर्च करेल आणि ते पैसे मी तुम्हाला देणार. म्हणजे सोर्स ऑफ इन्कम जर का ऍप्लिकेशनचा बघितला तर तो सर्वात मोठा आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा आहे. दुसरा आहे याच्यावरती कुठलं प्रोडक्ट जर का विकलं गेलं तर त्यातनं आपला पर्सेंटेज मिळतं. तिसरा असं आहे की एखाद्या जर का वस्तू बँके थ्रू यानी की आपला गेटवे जर का आपल्या ऍप्लिकेशनला असेल तर त्याच्यातून जी काही आपण देवाणघेवाण करतो पैशाची त्यातनं सर्व्हिस चार्ज म्हणून ह्या बँका आपल्या ह्या ऍप्लिकेशनला पैसे देत असतात. आणि सर्वात मोठा सोर्स जर का बघितला तर आपण जे जिओचं कार्ड वापरतो, एअरटेल वापरतो, आयडिया वापरतो, वोडाफोन वापरतो, ह्याच्यामध्ये आपल्याला दर महिन्याला 200 रुपयामध्ये आपला GB मिळतो, 2 GB मिळतो, कोणाला 1.5 GB मिळतो. हा कुठे यूज केला जातो? तर हा ऍप्लिकेशनवरती केला जातो. म्हणजे आज हे ऍप्लिकेशन जिथं यूज केलं जातं तिथं हा डाटा खर्च केला जातो. त्यामुळे हे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनला हे पैसे देत असतात, त्यांचं पर्सेंटेज असतं. मग हा ह्यांचा प्रॉफिट आहे. आज हे आतापर्यंत कोणीच आपल्याशी शेअर केलं नाहीये. तुम्ही 200 रुपयाचं जे सांगितलं Yes. 200 रुपयाचा GB 2 डाटा पर महिन्याला. तर आपल्या ॲपला नेमकी कसं सांगाल तुम्ही समजून? साधारण आता बघा, आपण जर का जिओचं कार्ड घेतलं असाल आपण तर जिओला आपण दर महिन्याला 200 रुपयाचा रिचार्ज करतो की नाही, 3 महिन्याला 600 रुपयाचा रिचार्ज आपलं होतो. म्हणजे साधारण दर महिन्याला आपला 200 रुपये जातात. त्याच्यामध्ये आपला 2 GB रोजचा डाटा मिळतो. बरोबर. मग हा डाटा जिथं यूज केला जातो ते त्या 200 पैकी साधारण 30 ते 35% हे इंटर सर्व्हिस प्रोव्हायडर जे ऍप्लिकेशनवरती हा डाटा यूज केला जातो ते ऍप्लिकेशनवाल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे हा एक सोर्स ऑफ इन्कम त्यामध्ये आपल्याला तयार होतो. म्हणजे ऍप्लिकेशन जे आहे एकदा मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला जेवढे युजर्स वाढतील तेव्हा त्यांचा प्रॉफिट वाढत असतो. कारण हे ऍप्लिकेशन कधीही बंद पडणार नाही, कारण का ॲडव्हर्टाइजमेंट कधी बंद पडणार नाही, इंटरनेट सर्व्हिस कधी बंद पडणार नाही. त्याच्यामुळे हे लाईफ टाईम एकदा प्रोग्राम टाकला तुम्ही, एकदा ऍप्लिकेशन तयार झालं तर कधी बंद पडत नाही. हा बॅन होऊ शकतं. जसं आपण चायनाचे ऍप्लिकेशन बॅन केलेत तसंही बॅन होऊ शकतं. पण आज हे इंडियन ऍप्लिकेशन आहे. इंडियातल्या ऍप्लिकेशनला आज गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला डिजिटल इंडियाच्या अंडर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे आज आपण एक डिजिटल इंडियामध्ये एक भाग आहे की आपलं एक ऍप्लिकेशन मार्केटमध्ये आणून अजून एक सोर्स ऑफ इन्कम म्हणजे की जवळजवळ आपण 7 कोटी लोकांना हा प्रोजेक्ट देतोय की यांचा एक इन्कम ऑफ सोर्स आपण या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांना देतोय. आज फेसबुक जर का तुम्ही बघितलं, मग सांगितल्याप्रमाणे 7 लाख कोटी रुपये ते ऍप्लिकेशन कमवतंय. आज जर का तुम्ही गुगल पे बघितलं तर त्याचं लास्ट इयरला 32 लाख कोटी रुपयाचा प्रॉफिट आहे की त्याची कुठेही बँक नाही. वर्षाचा प्रॉफिट की त्याची कुठेही बँक नाही, कुठे ATM नाहीये. एक छोटंसं ऍप्लिकेशन आहे की त्याच्या मार्फत आपण फक्त देवाणघेवाण करतो, पण ते आज ऍप्लिकेशन 32 लाख कोटी रुपये कमवते. आपल्याला माहितच नाही, आपण फक्त आपलं सेल्फिश आहोत. आपलं काम झालं, आपला विषय संपून जातो आपण की कोणाला प्रॉफिट होतोय आपल्याला माहितच नाही. पण थोडंसं जर का विचार केला, हे आज आपण 7 ते 8 ऍप्लिकेशन वापरतो, ह्याचा जर का प्रॉफिट तुम्ही गोळा केला तर 100 ते 150 लाख कोटी रुपये आज हे बाहेरचे परदेशी ऍप्लिकेशन्स हे आज भारताच्या बाहेर घेऊन चाललेले पैसे. मग ह्यासाठी आज आम्ही एक विडा उचललेला आहे की आर्थिक आझादीसाठी की आपण इंडियन ऍप्लिकेशनला प्रमोट करूया आणि इंडियन ऍप्लिकेशनला आपली जी काही कम्युनिटी आहे, कारण आज भारतामध्ये 80 कोटी लोक आपले हे अँड्रॉइड मोबाईल वापरतात. हे सगळे युजर्स आपल्या ऍप्लिकेशनला होऊ शकतात. हे बाकीच्याला झालेलेच आहेत ना. मग आज त्यांचा प्रॉफिट करून देण्यापेक्षा आपण आपल्या ऍप्लिकेशनला जर का प्रमोट झालं तर आपल्या भारताचा प्रॉफिट होईल, आपल्या लोकांना ही कंपनी पैसे आपल्याला देणार आहे.
म्हणजे एक सर्कल इथं आपलं कम्प्लीट होऊ शकतं की आज माध्यमातून म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून किंवा कुठल्या माध्यमातून हा पैसा आपल्या खिशातनं जातो, तो परत आपल्याकडे येत नाही. हा एक कस्टमर म्हणून आपण बघितला जातो, पण आज इथं आपण कस्टमर नाही आहे, आपण या कंपनीच्या आज प्रॉफिट शेअरिंग पार्टनर आहोत. म्हणजे आपण मेंबर पण आहोत, आपण बघणारे पण आहोत, आपलंच ॲप्लिकेशन आहे, गर्दी पण आपणच खेचणार आहोत, ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याच ॲप्लिकेशनवरती येणार आणि ते पैसे पण आपणच वाटून घेणार आहोत. म्हणजे ही सगळी कंपनी आपली आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे आणि आपल्या ॲप्लिकेशनला आपण जेवढं बरोबर म्हणजे जे जाहिराती वगैरे जे आहे ते आपणच गोळा करणार आहोत. म्हणजे याच्यातून आपल्याला त्याचे ते पैसे भेटतात. Yes. आणखीन कोणता स्रोत सांगाल तुम्ही? अजून सोर्स जर का बघितलं तर 7-8 सोर्स असतात, त्यातले छोटे छोटे सोर्स असतात. जसं आपण लाईक करतो, कमेंट करतो एकमेकांना, जेव्हा आपण लाईक करतो ना त्यावेळेला त्याची सुद्धा 1 पैसा 2 पैसे आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणून कंपनी म्हणते की कमीत कमी अर्धा पाऊण तास तुम्ही त्याच्यावरती लाईव्ह राहा, नुसता मोबाईल ओपन करून कुठेतरी ठेवू नका. ऑनलाईन शॉपिंगचं वगैरे काही तुम्हाला आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन शॉपिंगचं आपल्या कंपनीचं स्वतःचं अजून एक पोर्टल आहे की ऑस्मोटेक नावाचं. जसं मी तुम्हाला म्हणलं शॉपिंग पोर्टलमध्ये तुम्ही खरेदी करू शकता पैसे, तर त्याच्यातनं सुद्धा आज जे प्रोडक्ट आपण विकलं जातो त्यातनं 20 ते 30% कंपनीचा प्रॉफिट असतो. तर त्यातनं सुद्धा कंपनी 10% मार्जिन स्वतःकडे ठेवते आणि 20% आपल्या लोकांमध्येच परत वाटून देते. वा छान. म्हणजे सर्व स्रोत अगदी कंपनीला मजबूत असल्या कारणानं या कंपनीचं जे काही भविष्य आहे हे भविष्य सुद्धा उत्तम प्रकारचं आहे. लाईफ सरांच्या सांगण्यावरून आणि आमच्या सर्व अनुभवण्यावरून आम्हाला जाणवलेलं आहे. तरी सुद्धा खालून काही लोकांचे आम्हाला प्रश्न असतात, तर ऑनलाईन शॉपिंग संबंधाने आम्हाला प्रश्न असतात. ऑनलाईन शॉपिंगच्या संबंधाने असे प्रश्न असतात की ऑनलाईन जे शॉपिंग करत असताना जे ते प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची किंमत जर आम्ही बघितली 2000, 4000, 5000 अशी आहे आणि अन्य ठिकाणचे जे प्रोडक्ट बघितले अमेझॉन कंपनीचे, उदाहरण आपल्याच याच्यावर जर ऑनलाईन शॉपिंग जर केली तर ती बॅग आपल्याकडे 4000 आहे, 5000 आहे, तीच बॅग दुसरीकडे बघितलं तर 2000 आहे, अशा लोकांच्या समस्या. तर या संबंधाने तुम्ही काय सांगाल? आणखी जे प्रोडक्ट आहे लोक ऑनलाईन शॉपिंग करणार आहेत तर ते ऑनलाईन शॉपिंग किती दिवसात घरपोच होईल, या 2 विषया संबंधाने लोकांना मार्गदर्शन करा. मित्र हो, हा सर्व जो का बेस आहे, हा जो काय डिस्काउंटचा बेस असतो हा सगळा असतो युजर बेसवरती. जसं आज आपण ॲमेझॉन बघतो तर ॲमेझॉनला आज जवळजवळ 150 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत. आज आपल्या भारतामध्ये 68 कोटी युजर्स आहेत ॲमेझॉनला. मग ॲमेझॉनचा मालक जर का एखाद्या कंपनीकडे गेला ना तो डायरेक्ट बल्कमध्ये उचलतो माल, त्याच्यामुळे त्याला बल्कमध्ये डिस्काउंट मिळतो. म्हणजे तो बल्कमधला डिस्काउंट तो तिथं ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला ते स्वस्तामध्ये मिळतं. पण आज जर का आपलं ॲप्लिकेशन जर का बघितलं आपण तर आपलं ॲप्लिकेशन जस्ट आताचे 4 महिने झालेले आहेत. ह्या ॲप्लिकेशनचे आपण युजर्स किती वाढवले तर आतापर्यंत 8 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलोय. म्हणजे आपण एखाद्या व्यापाऱ्याकडे जर का जातो की बाबा तुझं प्रोडक्ट मला ठेवायचंय तर तो म्हणतो तुमचे युजर्स किती आहेत, मग तुमचे 10 लाख आहेत, मग तुम्हाला एवढा डिस्काउंट मिळेल. कारण जर का एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जर का आपण एखाद्या दुकानात गेलो किराणा मालाच्या आणि त्याला म्हणलं मला 1 किलो ज्वारी पाहिजे तर तो म्हणतो 45 रुपये किलो आहे, बरोबर. पण त्याला तुम्ही जर का म्हणला मला 1 पोतं घ्यायचंय तर तो डायरेक्ट म्हणतो 40-42 रुपयाला तुम्हाला देईल, पण तो डिस्काउंट घेतो. पण एखादा व्यापारी मित्र आला आणि तो म्हणला की मला 100 पोती ज्वारी पाहिजे तर तो रेट डायरेक्ट 30 रुपयावरती येतो. म्हणजे बल्कमध्ये जेव्हा आपण माल उचलू तेवढा बल्कमध्ये आपल्याला डिस्काउंट मिळत असतो. मित्रांनो हिथं सुद्धा होणार आहे. हे छोटंसं ॲप्लिकेशन आता जे चालू केलेलं आहे, आता इथं व्यापारी मित्र केव्हा अट्रॅक्ट होतील, जेव्हा आपली संख्या 10 लाख, 1 कोटी, 10 कोटी होतील त्यावेळी सगळे लोक आपल्याला पळत येतील, बाबा आमचं प्रोडक्ट ठेवा, आमचं प्रोडक्ट ठेवा, अजून आम्ही तुम्हाला डिस्काउंट देतो. पण अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो की आज आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आज असे काय वेंडर्स आपल्याला जॉईन झालेले आहेत की ते फ्लिपकार्टला आणि ॲमेझॉनला प्रोडक्ट सप्लाय करतात. तर त्यांनी आपल्याशी आता करारनामा केलेला आहे की दादा सर इंडियन ॲप्लिकेशन असल्यामुळे आम्ही त्याच रेटनी तुम्हाला हा इथं माल ठेवायला परवानगी देतोय. ते नवीन ॲप्लिकेशन आपलं 1-2 महिन्यामध्ये येईल. OS मार्केट ह्या नावाने ॲप्लिकेशन ते असेल की त्यामध्ये ॲमेझॉनच्या तोडीला मे बी त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला माल मिळू शकतो. आत्ता जे काय आहे हे थोडंसं महाग आहेत, मला मान्य आहे, पण ह्याच्यामध्ये आता कंपनी अपडेशन करते. साधारण दिवाळी दसरा धरून आपण साधारण असे प्रोडक्ट आणतो की 400, 500, 600, 1000 रुपयाचे प्रोडक्ट त्यांना मिळतील, ते यूज करता येतील त्यांना लोकांना आणि ते त्या रेटमध्ये असतील. कारण आपण जे 1200 रुपये भरलेले आहेत ते कंपनी म्हणते तुम्ही काही प्रोडक्ट घ्या, तुमची लायबिलिटी नील होऊन जाईल आणि ते प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. साधारण 8 दिवस असतं. आपला वेअरहाऊस जे आहे हे आता थोडंसं लांब आहे, म्हणजे आपलं राजस्थानमध्ये वेअरहाऊस असल्यामुळे अख्ख्या भारतामध्ये डिलिव्हरी करण्यासाठी ज्याच्या जवळजवळ जे आहे त्याला 4-5 दिवसात मिळतात, महाराष्ट्रामध्ये यायला साधारण त्याला 8 दिवस लागतात. तर त्यामुळे थोडंसं डिस्टन्सवरती आहे, पण आपलं वेअरहाऊस हा सेंट्रल असल्यामुळे साधारण सगळीकडे 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला माल मिळून जाऊ शकतो. फक्त तुमचा पिनकोड नंबर महत्त्वाचा आहे. तिथं अजून एक तुम्हाला सांगतो की आपण फक्त ॲड्रेस टाकतो पण पिनकोड टाकत नाही आणि ते पिनकोडमुळं ते तुमच्या तालुक्यापर्यंत येत नाही आणि ते फिरत राहतं.
प्रत्येकाला माझी एक कल्पना आहे की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही खाली पिनकोड टाका. त्या पिनकोडवरती त्यांचा डेपो सिलेक्ट झालेला असतात. तिथं जाऊन तो माल 2 दिवसामध्ये पडतो आणि तिथनं तो तुमच्या 2 दिवसामध्ये घरी येऊ शकतो. फक्त पिनकोड टाकायला विसरू नका. माल तुमचा 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या घरी येऊन जाईल. छान. म्हणजे Yes. जे काही समस्या आहे खरं तर महिलांची तर खूप समस्या असते. खूप महिला असते. आम्हाला पहिला प्रश्न विचारतात महाराज त्याच्यावर तर एकतर साड्या वगैरे ह्या ज्या काही अजून नाहीये. आमच्यासाठी ज्या उपयोग वस्तू आहे त्या ते येते त्याच्यावरती अपलोड केलेल्या नाहीयेत. पण नक्कीच आमच्या या सर्व ऑनलाईन शॉपिंगच्या संबंधाने जे काही आता सरांचं जे काही गतीनं काम चालू आहे कंपनीचं, त्या कंपनीला आमच्या सर्व लोकांकडून टीमकडून शुभेच्छा आहे. आणि लवकरात लवकर खरं तर आम्हाला दिवाळीला खूप गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो फटाके जरी तुम्हाला आता सध्या कोरोनामुळे सध्या होणार नाही, फटाक्याची गरज भासणार नाही, त्याचं तसं पुढल्या वर्षी होत नाही. तुम्ही अपलोड करून ठेवा. म्हणजे उद्या काय होतं, भरलेले पैसे लोक विचार करतात चला आपण घेऊन टाकलं म्हणजे आपला खर्च भागला. Yes. म्हणजे आपले पैसे आपल्याला मिळाले म्हणजे चिंता त्यांच्या डोक्यात राहत नाही. म्हणून या अनुषंगाने फक्त काय ज्यावेळेला एखादा ऍड झाला की त्याच्यामध्ये ते ऑनलाईन शॉपिंग बघितले की त्याचे 4,000 5,000 मग त्याचा जर थोडंसं विचारचक्र जरा थोडंसं फिरतं. आणि अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला की हे जे प्रोडक्ट्स होते तुम्ही म्हणताय की 1,000 रुपये 12,000 2,000 चे मोठे मोठे प्रोडक्ट्स आहेत. तर मित्रांनो खरं सांगू तुम्हाला, पहिल्यांदा आपण पैसे कमवायला शिकूया आणि नंतर जेवढे पैसे कमवाल ना तुम्ही त्यातनं ही वस्तू तुम्हाला घ्यायला काही अवघड राहणार नाही. कारण आपण काय विचार करतो माहिती आहे का, पहिल्यांदा खर्च करायला बघतो, पहिल्यांदा आपण इन्कम क्रिएट करायला सांगू. ह्या कंपनीने तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी अशी दिलेली आहे की तुम्ही दिवसाला लाखो रुपये सुद्धा कमवू शकता. मग तुम्ही पहिल्यांदा लाखो रुपये कसे कमवता येईल आपल्याला, आपल्या कंपनी टाइम पिरियड दिलेला आहे 1 वर्षाचा, बरोबर आहे. पण त्यातल्या पहिल्या 1 महिन्यामध्ये तुम्ही काय ते वर्चेस खरेदी केली तर गव्हर्नमेंटला जीएसटी पण जातो. तो आपला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की गव्हर्नमेंटला सुद्धा पैसे मिळायला पाहिजेत. पण माझं एक असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही आपल्या ह्या कंपनीचा रेफरल प्रोग्राम जर का ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की आपण 1 महिन्यानंतर जी खरेदी करायची आहे ना त्याच्या अगोदर आपलं इन्कम कमीत कमी 5-6 लाख रुपये झालं असेल. पहिल्यांदा तुम्ही इन्कम सोर्स बघा की आपल्या ह्या कंपनी आपला एक इन्कम सोर्स पण दिलेला आहे की तुम्ही हा बिझनेस रेफर जर का लोकांना केला तर त्यातून तुमचे रोजचे इन्कम वाढत जाणार आहे. नंतर आपण खरेदी करूच ना. नाही सर, एक नक्की तुम्हाला बोलता सांगेन मी. महत्वाचं लोक जे आज वळलेले आहेत किंवा लोक जे याला ऍड होतात ते खरंच एकाच भूमिकेने होतात की आपलं हे इंडियन ऍप आहे, आपले भारतीय ऍप आहे. आपल्या परदेशी ऍपचा जो काही मनामध्ये त्याच्या विचार तयार झालेला आहे ना त्याचा परिणाम असा झाला की लोक याच्याकडे जास्त वळलेले आहेत. त्याचा परिणाम आहे. आम्ही जर एखाद्याला फोन केला तर त्या लोकांचा पहिला प्रश्न असतो, महाराज ते ऍप भारतीय आहे का सांगा. ते इंडियन जर ऍप असेल तर आम्ही तुम्हाला ऍड होतो, नाही तर ऍड होणार नाही. म्हणजे लोक इतर जे बाहेर पैसे जातात ना ते अडवण्यासाठी थांबवण्यासाठी सुद्धा सक्रिय झालेली आहे. आणि याच्यामुळे आपले युजर्स वाढण्यासाठी सुद्धा खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि भविष्यामध्ये तुम्ही जर दिवाळीच्या आम्हाला सर्व लोकांना मदत केली तर खूप सहकार्य होईल. असो, धन्यवाद. आणि त्याच्यानंतर खरं तर मी सरांना आत्मविश्वासानं सांगतो, जे काही मी अंतर्गत जाऊन बघितलं की त्याचा आत्मविश्वास आहे की कंपनीचं जे काही भविष्य आहे ते खूप मजबूत आहे, खूप मजबूत आहे. आणि आम्हाला आमचा शेवटच्या श्वासापर्यंत कंपनी बंद पडणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे. फक्त मी जे तुम्हाला बोलणार आहे सर, जो प्रश्न विचारणार आहे, खरं तर माझे याच्यात एकही प्रश्न नाही कारण माझे प्रश्न संपलेले आहेत. परंतु समाजाकडून जे प्रश्न येतात ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. खरं तर फक्त निगेटिव्ह थिंकिंग बद्दल बोलतो, पॉझिटिव्हचा विषय राहिला आणि पॉझिटिव्हचा आत्मविश्वास आहे. मी जे प्रश्न विचारणार तुम्हाला जर तरच्या प्रश्नावरती शब्दावरती मी प्रश्न विचारतो आहे. उदाहरणार्थ आता काय, जे लोक 1,200 रुपये भरणार आहेत, बरोबर आहे. आता खरं तर कंपनी बंद पडणार नाही तो नंतरचा प्रश्न, पण लोकांचे प्रश्न तेच विचारतो मी तुम्हाला. जे लोक 1,200 रुपये भरणार आहे तर जर कदाचित भविष्यात कमी अधिकपणा झालाच, जर तरचा प्रश्न झालाच, तर ज्या लोकांनी शेवटच्या स्तराला 1,200 रुपये भरलेले आहे तर ते 1,200 रुपये भरेपर्यंत त्यांना 1,200 रुपये मिळेपर्यंत आपली कंपनी चालू राहील किंवा त्याच्यासाठी काही तुम्ही असा प्लॅनिंग केलेला आहे का किंवा असा काही विचार केलेला आहे का? मित्रांनो सांगाल तुम्ही? मित्रांनो काय माहिती का की ही कुठलीही कंपनी इन्व्हेस्टमेंटची नाही. पहिल्यांदा आपण ह्या कंपनीमध्ये 1,200 रुपये जे भरतोय ते शॉपिंगसाठी भरतो आहोत. ह्या शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला जे काही वस्तू पाहिजे असतील त्यासाठी तुम्ही 1,200 रुपये भरा आणि ह्या 1,200 रुपये भरल्यानंतर तुम्हाला कंपनी हा फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला हा रेफरल प्रोग्राम देत आहे की ह्यात आज तुम्ही 1,200 रुपये भरले, उद्या प्रोडक्ट काय तुम्हाला जे आवडेल ते घेतलं की तुमची त्या लायबिलिटी नील होते. पण रोज कंपनी तुम्हाला रोज जोपर्यंत तुम्ही व्हिजिट करणार आहात तोपर्यंत रोज 20 रुपये मिळणार आहेत. मला तर असं वाटतं की समजा मी आज पैसे भरले, मी माझं प्रोडक्ट विकत घेतलं उद्या आणि परवा कंपनी बंद पडली तरी माझं नुकसान आहे का काही? कारण मला 2 दिवसाचे 20 रुपये 40 रुपये मला मिळाले, बरोबर. म्हणजे पहिल्या दिवसापासून माणूस हा प्रॉफिटमध्ये आहे. आज कंपनी विचार करते की कुणाचाही मला लॉस करायचा नाहीये. आज प्रत्येकाला विनंती करते कंपनी की जो कोणी माणूस आपल्या कंपनीमध्ये जॉईन झालेला आहे त्याला आपण 1,200 रुपयाचे पॉईंट्स दिलेले आहेत. त्या माणसाने शॉपिंग पोर्टवरती जाऊन आपले पहिल्यांदा पैसे वसूल करून घ्यावेत.
हा झाला पॉझिटिव्ह पॉईंट. निगेटिव्ह बद्दल काय? निगेटिव्ह पॉईंट मध्ये म्हणला तर सर कंपनी तर ऍप्लिकेशन कधी बंद पडत नाही. जर का तुम्ही ज्या दिवशी बघितलंच नाही तर तुम्हाला कंपनीला पैसे देण्याचे प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं ही तर बंद तर पडणारच नाही. पण बंद जर पडली तर मी म्हणतो की लॉस कोणाचा होणार नाही एवढी मी गॅरंटी तुम्हाला देतो. कारण लॉस काहीच नाही. आणि याही पेक्षा पुढे बोलतो, तुम्ही गॅरंटी दिली, पण आमची एक विनंती राहील. बोला ना. भले ठीक आहे, जर तरच्या प्रश्न जर तरचा बोलू आपण. होणार ते काय नाही. एखादी बस असते, बस मध्ये काय असतं, ऍक्शन होणार नाही पण ठीक आहे, पण तरी इमर्जन्सी खिडकी असते. तशी माझी थडक्यात म्हणजे समाजासाठी इमर्जन्सी खिडकी आहे. तर मी सर समाजाच्या दृष्टीने मी विनंती करतो. एका कस्टमरचा मला संपर्क झाला, त्यांनी सुद्धा मला हे प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं की आमचे आवड म्हणून सर आहे बीड जिल्ह्यामध्ये, मेजर आहे, ते रिटायर मेजर आहे. त्यांनी सांगितलं माझा सरांना नमस्कार सांगा, आणि नमस्कार सांगून त्यांना एवढीच विनंती करा की ठीक आहे, नाही खूप लाभ झाला तरी चालेल, पण ज्यावेळेला अडचण असेल 6 महिने तुम्हाला कळणारच आहे अगोदर की आपल्या भविष्यात अशी अडचण येणार आहे. तर किमान 6 महिने अगोदर सुरुवातीला जे 1-2 लाख रुपये पगार आहे त्या लोकांचे पगार थांबून शेवटच्या सराव ज्यांनी 1200 भरलेले त्यांचे 1200 रुपये त्यांना जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत तुमच्या कंपनीचा जो काही उपक्रम आहे तो अगदी तेवत पद्धतीने चालावा अशी त्यांची विनंती आहे. नक्की नक्की हा विचार करूया आपण. त्याच्यावरती सुद्धा कंपनी सुद्धा त्यावरती सोर्स ऑफ इन्कम काढलेला आहे की अशी तर येणारच नाही भविष्यामध्ये. पण कंपनी म्हणते की जे तुम्ही 1200 भरतायत का नाही ते कंपनीचं थोडंसं जाऊन पुढे विचार आहे की आपल्याला 1200 रुपये घ्यायची वेळच यायला नाही पाहिजे. आपलं हे ऍप्लिकेशन आपण फ्रीमध्ये प्रमोट करायचा प्रयत्न करणार आहोत, पण त्यासाठी पण या ऍप्लिकेशनची जाहिरात होणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्याला 1 कोटी लोक जर का झाली, 10 कोटी लोक जर का झाली तर आपण पुढच्या लोकांकडनं 1200 घेणार नाहीत. त्या माणसाला आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲप्लिकेशन यूज करायला सांगूया. पण जी लोक 1200 घेऊन जॉईन झाले त्यांना लाईफ टाईमपर्यंत पैसे मिळतील अशी सोय आपण ऑलरेडी केलेली आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की शेवटच्या माणसाचा विचार आपण हा करायलाच पाहिजे. कारण का CMDचं एक वाक्य होतं, जेव्हा आम्ही सारख्या मीटिंगमध्ये बसतो तेव्हा बरेचसे असे क्वेश्चन्स येतात, तेव्हा CMD सुद्धा म्हणले की मला कुणाचेही पैसे बुडवून ह्या जगातनं वर जायचं नाही. तेव्हा एवढी गॅरंटी देतो तुम्हाला की शेवटचा जो माणूस असेल की त्या व्यक्तीला 1200 रुपये हे परत मिळतील जर का कंपनी बंद पडली तर. क्या बात आहे. बस एवढीच आम्हाला विनंती आहे. आणि आमचे परमादरणीय श्रद्धेय तुकारामजी पांचाळ गुरुजी म्हणून आहे, त्यांचा मला फोनवरचा त्यांचा प्रश्न आहे की मला बाकी काहीच प्रश्न विचारायचे नाही. त्याने ऑस्मॉस हे जे नाव आहे हे नाव का कंपनीने दिलं एवढाच प्रश्न आहे फक्त, याबद्दल थोडंसं बोला बस. ऑस्मॉस हे आपलं एक युनिक नाव वेगळं ठेवलेलं आहे की याचा तसा बघितलं तर थोडासा अर्थ आहे पण आणि नाही पण. जसं आपण आता UBER उबेर म्हणतो, उबेर म्हणजे काय त्याचा काहीच अर्थ नाही, पण एक 4 शब्द आलेत फक्त UBER. तसा OSMOSE ऑस्मॉस ह्याचा सुद्धा काय अर्थ नाही, पण एक युनिक नाव आहे की ऑस्मॉस आल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की अरे पिक फ्लिक. आपण फेसबुक म्हणतो की नाही लगी, गुगल म्हणलं की लगी जी येतो आपल्यासमोर, तसं आपल्या ॲप्लिकेशनचं जर कोणी नाव घेतलं की लगे ऑस्मॉसचं नाव यायला पाहिजे. बाकी याचा अर्थ काही नाही आहे, फक्त एक युनिक नाव आहे की आज मार्केटमध्ये जगामध्ये आपलं ट्रेडमार्क करण्यासाठी एक वेगळं काहीतरी नाव लागतं जे ऑलरेडी नसावं कुणी मार्केटमध्ये. लोगो तयार म्हणतो, लोगो किंवा आपण ट्रेडमार्क आपलं करण्यासाठी आज वेगळं नाव लागतं, इतरांपेक्षा संपूर्ण वेगळं. ते युनिक नाव असतं. एक क्रायझी नाव आपण आता ठेवलेलं आहे ऑस्मॉस. नंतर पिकफ्लिक हे एक जे नाव आहे ते सुद्धा अख्ख्या जगामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही. पिक म्हणजे पिक्चर्स, फ्लिक म्हणजे फ्लिपकार्ट, बरोबर आहे, असं आपण जॉईन करतो. पण आपल्या इथं असं पिकफ्लिक म्हणजे काय तर सेल्फी पॉईंट आपला हा आहे. आपलं ॲप्लिकेशन हे यंग जनरेशनला तयार करून घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये लोक आज चॅटिंग करतील, नंतर व्हिडिओ करतील आणि आज जिथं जातील तिथे सेल्फी काढतील आणि टाकतील. मग या लोकांसाठी आपण एक कम्युनिकेशन साधन तयार करतोय की त्याच्या ह्या ॲप्लिकेशनच्या वरती आज तुम्ही सगळं मोठे नेते मंडळी आहेत तुमचे, आपण कीर्तन वगैरे ऐकतो, तर ह्यासाठी हा प्लॅटफॉर्म एक आपण तयार करतोय की ज्या लोकांची स्वतःची कला दाखवण्यासाठी आज आपण त्यामध्ये 2 मिनिटाचे व्हिडिओ ठेवलेले आहेत की तुम्ही तुमच्या तबला वाजत असेल किंवा पखवाज असेल किंवा असे जे काही तुम्ही चांगले असतात की ते तुमचे 1-2 मिनिटाचे व्हिडिओ तिथे टाकू शकता. समाजापर्यंत ते पोहोचलं पाहिजे यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म तयार करतोय. ह्यावरती फक्त तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, गुड मॉर्निंग, गुड नाईट ह्यासाठी ॲप्लिकेशन नाही आहे, ह्यासाठी बाकीचे ॲप्लिकेशन्स आहेत. पण ह्याचा उपयोग आपण आपल्या लोकांना मधलं टॅलेंट दाखवण्यासाठी आपण उपयोग करूया. आणि ही क्लिप तुम्ही मार्केटमध्ये सोडा. जसं आपण टिकटॉकला प्रमोट केलं होतं तसं आपण ॲप्लिकेशनला हे प्रमोट करूया. आमचे वकील आहे साखरे वकील म्हणून, ॲडव्होकेट साखरे म्हणून आहे, त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी असा प्रश्न विचारला होता की बा आम्ही उद्या जे पैसे ट्रान्सफर करायचे आहे
हो. वॉलेटमधून बँकेत ट्रान्सफर करायचे, हो, त्यावेळेला आम्हाला तिथं जे आहे केवायसी द्यायचे. त्याच्यामध्ये सर्व आम्हाला बँकेचे जे काही डिटेल असते डिटेल टाकावे लागणार आहे. बरोबर. तर उद्या जसे सायबर गुन्हे घडतात की अमक्याचे पैसे कोणीतरी काढून घेतले वगैरे, असा तर काही प्रकार उद्या भविष्यात घडणार नाही. असे बरेचसे लोक संभ्रमित आहे. त्या लोकांबद्दल काय मार्गदर्शन कराल तुम्ही? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपली जी काही वेबसाईट आहे किंवा आपलं जे ॲप्लिकेशन आहे, आपण एक गुगल प्ले स्टोअरनं घेतो. जे गुगल प्ले स्टोअरनं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जातं त्याला एक सिक्युरिटी सिस्टीम असते. जोपर्यंत तुमचा ही सिक्युरिटी सिस्टीम आपण घेत नाही तोपर्यंत त्याला कुठलीच परमिशन मिळत नाही. तर आपण जर का तुम्ही वेबसाईटचं पहिलं पेज ओपन केलं, तिथं www. टाकतो, त्याच्या अगोदर HTTPS म्हणजे एस म्हणजे सिक्युअर. आपली ऑलरेडी वेबसाईट सिक्युअर आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हे कुठे घडतात, ज्या वेळेला आता बघा ह्या कंपनीमध्ये कंपनी काय विचार करते की मला तुम्हाला पैसे द्यायचेत, बरोबर आहे. म्हणजे आपण जे काही काम करतोय किंवा तुम्ही ज्या लोकांना प्रमोट करणार आहात त्याच्यामध्ये जो इन्सेंटिव्ह तयार होणार आहे हा आपल्या वॉलेटमध्ये येतो. या वॉलेटमधनं तुमच्या बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला बँकेचे डिटेल लागतात, बरोबर आहे. मग आज कंपनी काय विचार करते की मला तुमच्या बँकेत पैसे टाकायचे म्हणून तुम्ही मला काय इन्फॉर्मेशन द्याल, तर तुमचं फक्त स्वतःचा अकाउंट नंबर द्याल, बँकेचं नाव द्याल आणि बँकेचा IFSC द्याल. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला काय देताय का? काहीच नाही. म्हणजे एखाद्या मित्राला का गावाकडच्याला पैसे टाकायचे असतील तर तुम्ही काय इन्फॉर्मेशन घ्यायचं त्याकडनं? फक्त त्या बँकेचा अकाउंट नंबर घेता, त्याचं नाव घेता, एवढंच घेता. ही कंपनी सुद्धा तेवढंच घेते. हां, पण समजा मे बी बाय चान्स समजा हा डाटा हॅक झाला, होतो का नाही? आज गव्हर्नमेंटचा डाटा हॅक होतो, आज आपण गॅस एजन्सी लावलेला डाटा हॅक होऊ शकतो, आज इंस्टाग्रामचा हॅक झाला डाटा. पण कोणीच काय करू शकत नाही जोपर्यंत तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती बँकेकडनं OTP येत नाही तोपर्यंत हा फ्रॉड होत नाही. तो कुठल्याही पद्धतीने तुम्हाला लिंक पाठवेल, तुम्हाला कॉल करेल, मी असं आहे, मग तुमच्यावरती एक OTP आलेला आहे, मग तो तुम्ही मला द्या. मग ज्या वेळेला तुम्ही OTP ज्या माणसाला द्याल त्याच वेळेला तुमच्या बँकेतनं पैसे जाणार आहेत. ही तर आपण कंपनी म्हणते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यासाठी अकाउंट डिटेल द्या. आपण तुमच्या बँकेचं कुठलंही डेबिट कार्डचे 4 आकडे मागत नाही, तुमच्याकडे 4 पिन मागत नाही कुठल्या ATMची, आधार कार्ड, आपण आधार कार्ड वगैरे मागत नाही. आपण आता कॅन्सल चेक सुद्धा मागायचं बंद केलेलं आहे. आता कंपनी फक्त म्हणते तुमचं नाव, बँकेचा अकाउंट नंबर आणि फक्त बँकेचा IFSC कोड नंबर, हे 3 गोष्टी द्या. केव्हा आपण पैसे 500 रुपये झाल्यावर नाही, कधी पण लोड करून ठेवा. माझं असं एक म्हणणं आहे की तुम्ही काय करा की जॉईन झाल्या KYC अपडेट करून ठेवा. कारण आपल्याला त्या व्हेरिफिकेशनला कारण 20 दिवस लागतात. तुमचा पेआउट 25व्या दिवशी येणार आहे, मग त्याला 20 दिवस लागतात. तर तुम्ही ते अपडेशन KYC अपडेट करून द्या. KYC म्हणजे काय, तर तुमचं नाव तर ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं असतं आणि त्यानंतर फक्त तुमचा बँकेचं अकाउंट नंबर आणि बँकेचं नाव आणि त्या खाली IFSC कोड नंबर, तो ऑटोमॅटिक आता कंपनी घेतलेली. तुम्ही फक्त बँक सिलेक्ट करा, तो ऑटोमॅटिक येतो. आणि एक फक्त आपण डॉक्युमेंट घेतो की पॅन कार्ड. का पॅन कार्ड घेतो? कारण का आपली ही कंपनी लिगलमध्ये तुमचं जे काही कमिशन मिळणार आहे हे कंपनी गव्हर्नमेंटला दाखवते, त्याच्यावरती रितसर 3.25% TDS भरते. तर तुमच्या अकाउंटला व्हाईटमध्ये पेमेंट येणार आहे. तुम्ही जेव्हा बँकेत ट्रान्सफर करणार तेव्हा तुमचं 3.3% TDS कट करून बाकीचे पैसे तुमच्या अकाउंटला येतात. प्लस 7.25% आपला सर्व्हिस चार्ज आहे, ॲडमिन चार्जेस आपण त्याला म्हणतो. म्हणजे टोटल 10% डिडक्शन होतं. तर तुमच्या या TDS मध्ये ऑटोमॅटिक ॲड होऊन येतं, तुमच्या पॅन कार्डवरती ते दिसतं 1 महिन्यानंतर. तर इथे घाबरण्याचं काही कारण नाही. आपण काय फक्त अकाउंट नंबर आणि तुमचं बँकेचं नाव देतोय. तर फ्रॉड आपल्याकडनं होणार नाही. फ्रॉड जर का झाला तर जो काही हॅकर असेल तर तुम्हाला कॉल करेल, लिंक पाठवेल कुठली तरी आणि तुम्हाला OTP मागेल, तेव्हा फक्त तुम्ही माझ्याच कंपनीचं नाही कुणालाही OTP शेअर करू नका. OTP देणे नाही, कोणालाही OTP शेअर करू नका. अर्थ आहे आपण सर्व सुरक्षित आहोत. पूर्ण लोकांच्या संभ्रम होते की बँक अकाउंट नंबर दिल्यानंतर म्हणा डिटेल दिल्यानंतर आमचे पैसे तर कट होणार नाही ना. तर सरांच्या मुखातून आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की आपले जे बँक अकाउंट आहे वगैरे सर्व सुरक्षित राहणार, कुठल्या प्रकारचा धोका आपल्याला या माध्यमातून होणार नाही हे सरांच्या मुखातून आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेले आमचे परममित्र संदीपजी महाराज लोहर, त्याचबरोबर आमचे परममित्र मते महाराज या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर मी आमचे मते महाराजांना मी विनंती करतो, आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर सरांना विचारू. सरांना एकच प्रश्न राहील की ऑनलाईन मोबाईलचा रिचार्ज आणि टीव्हीचा रिचार्ज ही सेवा कधी चालू होईल सरांनी सांगावं. ऑलरेडी अजून 2-3 ॲप्लिकेशन जे आहेत त्याच्या माध्यमातून आता ही युटिलिटी पोर्टल आपण चालू करतोय लवकरच. आपलं फक्त वेबसाईट जे काम पूर्ण झालं की आपण युटिलिटी पोर्टल त्यात टाकतोय की त्यातून तुम्ही तुमच्या टीव्हीचं रिचार्ज किंवा मोबाईलचे रिचार्ज करू शकता. साधारण 8 ते 10 दिवसाचा फक्त टाइम पिरियड आहे, त्याला 10 दिवसात होऊन जाईल ते. अच्छा,
आमचे परमादरणीय आमचे मित्र संदीप महाराज यांना विनंती करतो आपणही आपला प्रश्न या ठिकाणी विचारावा. रामकृष्ण हरी. माझं नाव संदीप रघुनाथ लोहर. खरं तर अत्यंत भयान या अशा काळामध्ये प्रत्येक माणूस आर्थिक स्थितीमध्ये अडचणीत असताना या कंपनीने चांगल्या पद्धतीने प्रत्येक हिंदुस्थानामध्ये या भारत देशामध्ये राहणाऱ्या माणसाला उभं करण्याचं काम ही कंपनी करते. आदरणीय अविनाशदादा आजबे सर या ठिकाणी आले आणि आमचे प्रश्न आपले उत्तर आदरणीय आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज ढाकणे यांनी सर्व प्रश्न विचारलेले आहेत. हरिभक्तपरायण मते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलण्यासारखा प्रश्न ठेवलेला नाही. विश्वास ठेवा आणि काम करा बस. या वाक्यापर्यंत आम्ही पुरेपूर प्रयत्न करून सरांकडून सगळी माहिती घेतलेली आहे आणि प्रत्येकाने काम करावं. संप्रदायातील मंडळामध्ये जो संभ्रम होता आपण काम करायचं का नाही, तर निश्चित आम्ही ठामपणाने सांगू शकतो सरांच्या विश्वासावरती की आपण कामाला सुरुवात करावी. रामकृष्ण. धन्यवाद. परमादरणीय आपल्या कंपनीचे ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा अविनाशजी सर यांनी उत्तम अशा प्रकारचं जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्या सर्वांना केलेलंच आहे. आणि खरं तर जाता जाता मी नक्की सांगेल की आपण काम करत असताना सर्वांनी ताकदीने काम करा. जे काही संभ्रम आहे, जे काही समस्या आहे त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम आम्ही आमच्या रामनाम वारकरी विचारधारा चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतच आहोत. आणि आणखीनही तुमचे काही समस्या असेल, प्रश्न असतील तर जो काही नंबर असेल त्या नंबरवरती तुम्ही किंवा खाली तुम्ही त्याच्यावरती कमेंट करू शकता आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. नक्की आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम सर असतील किंवा त्यांचे जे काही संबंधित आणखीन सहकारी असतील, पाटसकर सर असतील, त्यांच्याशी मुलाखत करून आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचं नित्य या चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की अगदी मनमोकळेपणाने अगदी संशयरहित होऊन आपण सर्वांनी कामाला लागावं आणि आपली जी काही ताकद आहे, आपलं जे काही भारतीय ॲप आहे या ॲपला प्राधान्य देऊन आणि आपला ॲप प्रसिद्ध करून जो काही बाहेर जाणारा पैसा आहे, परदेशी आपले जे लोक आपल्या पैशाचा वापर करत होते तो कुठेतरी थांबावा आणि याचकरता आपण सर्वांनी प्रयत्न करा हीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी मी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि झालेला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.